भारताचे सरन्यायाधीश बी.आर. गवई यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की अनुसूचित जातींसाठी असलेल्या आरक्षणामध्येही क्रीमी लेयर म्हणजे उत्पन्न किंवा सामाजिक आर्थिक स्थितीवर आधारित वगळण्याची पद्धत लागू केली पाहिजे। त्यांच्या मते एका IAS अधिकाऱ्याच्या मुलाची आणि गरीब शेतमजुराच्या मुलाची परिस्थिती एकसारखी नसल्यामुळे दोघांना समान प्रकारे आरक्षणाचा लाभ देणं न्याय ठरू शकत नाही। ते भारत आणि 75 वर्षातील जिवंत भारतीय संविधान या कार्यक्रमात बोलत होते, जिथे त्यांनी इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकार या प्रकरणात ओबीसींसाठी मान्य झालेल्या क्रीमी लेयर संकल्पनेचा संदर्भ देत तीच संकल्पना अनुसूचित जातींसाठी लागू व्हावी असं आपलं जुनं मत पुन्हा एकदा सांगितलंय। या विधानावर जरी टीका झाली असली तरी त्यांच्या निवृत्तीला फक्त 1 आठवडा बाकी असतानाही आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं त्यांनी म्हटले। त्यांनी पुढे स्पष्ट केले की 2024 मधील एका निर्णयात त्यांनी राज्यांची SC आणि ST गटांमध्ये आर्थिक व सामाजिक दृष्ट्या सक्षम असलेल्या वर्गांची ओळख करून त्यांना आरक्षणाच्या लाभातून वगळण्यासाठी स्पष्ट धोरण तयार करण्याची गरज असल्याचं निरीक्षण नोंदवलं होतं। अशाच ताज्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी बघत रहा न्यूज डॉट्स।